घरदार, पोरं बाळ, सण समारंभ या सगळ्याचा त्याग करून, दुखणं खुपणं सहन करून, मैलोन मैल रात्री अपरात्रीचा प्रवास करून आणि झोपेचे 3 तेरा वाजवून जो तुमच्या मनोरंजनासाठी अफाट एनर्जीने, हसतमुखाने आणि नव्या दमाने स्टेजवर उभा राहतो, तो असतो कलाकार. परकाया प्रवेश म्हणजे माहितीये ना, तो एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगतो, नवनवीन पात्र जन्माला घालतो, त्या पात्रांना चालतं बोलतं करतो, त्यातून तुम्हाला कधी हसवतो तर कधी रडवतो. कधी कधी तुम्हाला सुद्धा असंच वाटतं ना, अरे ही तर माझीच गोष्ट आहे, अरे हे तर माझंच पात्र आहे. इतका त्यात समरस होतो आणि अशा वेळेस नेमका कोणाचा तरी मोबाईल वाजतो. बाकी काही नाही हो, पण निदान आपल्याला मायबाप प्रेक्षक, सुजाण प्रेक्षक, रसिक प्रेक्षक या नावाने संबोधलं जातं. निदान त्याची तरी जाण ठेवावी. सतत येणारे विविध अडथळे दुर्लक्षित करूनच कलाकार काम करत असतो. पण तो सुद्धा माणूस आहे, त्याचाही संयम संपणारच ना कधी ना कधी. आणि त्यामुळे जर तो बोलला तर तुम्ही मराठी कलाकार भडकला अशा न्यूज बनवता, त्याच्या भडकण्याच्या ऍक्शनवर त्या रिप्ले करून तुम्ही रील्स बनवता. हे सगळं पाहून एक कलाकार म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून देखील मला खूप वाईट वाटलंय. कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा सुजाण प्रेक्षक म्हणून सन्मान करूया. नाटक आणि सिनेमे पाहताना तोंड आणि फोन दोन्हीही बंद ठेवूया. पण टाळ्या वाजवायला हात नक्की उचलूया आणि दाद द्यायला तोंड मात्र नक्की उघडूया.